आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत. एक आजोबा आणि त्याचा नातू. एक आजोबा होते. त्या आजोबाची मृत्यू झाली होती. त्यांना एक नातू होता, तरुण होता. आजोबा गेल्यानंतर त्यांच्या सामानाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्या तरुणावर आली होती. ते करत असताना त्याला बऱ्याच गोष्टी सापडल्या. त्या सामानांमध्ये होतं पुस्तक, कपडे, चित्र, फोटो आणि पत्त्यांची वही होती, ज्यामध्ये की पत्ता लिहिलेला होता. पण त्यांनी जगलेल्या जीवनाविषयीच्या कथा, त्यांच्यासाठी खरोखर महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी, हे सगळे त्यांच्याबरोबर गेलं होतं. पत्त्यातील जितकी नावे होती, त्यातील एकही नाव तरुणाच्या ओळखीचं नव्हतं. यात आजोबांच्या कोण जवळचं होतं आणि कोण त्यांना एकदाच भेटलेले होते, याची त्या नातवाला काहीच कल्पना नव्हती. पण त्यांच्यासाठी म्हणजेच आजोबांसाठी त्या प्रत्येक गोष्टीचा काहीतरी अर्थ होता. तेव्हा त्या नातवाला वेगळीच जाणीव झाली. शेवटी आपण आपल्यासोबत काय घेतो किंवा नेतो, हे अजाणतेपणी आपल्या मागे येणाऱ्यांसाठी आपण अनेकदा अत्यंत तुटपुंजे असे संकेत सोडलेले असतात. मागील पिढ्यांना विसरणं किती सोपं आहे याचं मला आश्चर्य वाटतं. आपण जी भाषा बोलतो, राहतो, ते ठिकाण आणि आपल्याला वारसा म्हणून लाभलेला इतिहास आपल्या माहीत नसलेल्या पूर्वजांनी हा बनवला आहे. आपला इतिहास भविष्यातील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक सोपा मार्ग आहे. कौटुंबिक कथा सांगणे. कथा या भूतकाळ आणि वर्तमान काळ यांना जोडणारा दुवा असतो. त्या इतिहास जिवंत करतात व आपल्या स्वतःची जाणीव विस्तारतात. कथांचं सामर्थ्य वापरून इतिहास शिकवणं यासारखा दुसरा चांगला मार्ग नाही. खरंच योग्य कथा हजारो वर्ष जगू शकते. आपल्याला कथा आवडतात आणि समजतात, कथा आठवतात, याचा अर्थ कथा सांगणं किंवा शिकवणं सोपं आहे. कोणत्याही श्रोत्यांना शिक्षकांच्या रूपात बदलण्याची ताकद कथांमध्ये असते. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना शिकवायला शिकता, तेव्हा तुम्ही स्वतःला शिकायला शिकवता. इतरांना शिकवणं हा देखील स्वतः शिकण्याचा एक जलद मार्ग आहे. आपल्याला शिकवण्यासाठी बोलावलं जाईल या विचारानेही आपलं लक्ष अधिक केंद्रित होतं. आपण समजून घेण्यासाठी ऐकतो, त्यात असणाऱ्या तर्कशास्त्राचा विचार करतो. त्यामुळे आपल्या कल्पना आपण स्वतःच्या शब्दात मांडू शकतो. एखाद्या रस्त्यावरून आपण 10 वेळा जात असतो, पण जोपर्यंत त्या रस्त्याची दिशा आपण इतरांना सांगत नाही, तोपर्यंत तो आठवण आपल्याला कठीण जातो. तसेच वाचलेल्या पुस्तकाचे कथानक जोपर्यंत तुम्ही इतरांना सांगत नाही, तोपर्यंत ते कथानक पूर्णपणे आत्मसात करणं कठीण असतं. आज होती यामध्ये एका आजोबाचे आणि तरुण मुलाची कथा. तुम्हाला कशी वाटली ही कथा नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी 2.0. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय करावं, तर कथा वाचण्याचा, पुस्तक वाचण्याचा छंद जोपासला, ज्यातून की हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही विचार असतील तर तेही तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तुमचे विचार हे माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत, माझ्यासाठी खूप मार्गदर्शनपर आहेत.